नमस्कार. ज्योतिष आणि रहस्यमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या या कर्म विश्लेषणात आपण मार्च 2026 मध्ये कन्या राशीचे कर्माचे पॅटर्न्स कसे दिसत आहेत ते बघणार आहोत. आपलं आयुष्य नेहमी ठराविक पॅटर्न्स मध्ये चाललेलं असतं. तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं ना तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की त्याच गोष्टी त्याच घटना काही ठराविक कालावधीनंतर पुन्हा पुन्हा तुमच्या आयुष्यात सतत रिपीट होत आहेत. यालाच कार्मिक लूप, कार्मिक सायकल किंवा कर्माचं चक्र असं म्हटलं जातं. आपण सगळेच या कर्माच्या चक्रात अडकलेलो असतो, परंतु आपण त्याकडे फारसं लक्ष देत नाही किंवा आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, कारण आपल्याला ती गोष्ट माहीतच नसते. कोणी आपल्याला कधी या कर्माच्या चक्राबद्दल नीट समजावूनच सांगितलेलं नाही, तर आपल्याला ते कळणार कसं, नाही का? अवेअरनेस म्हणजेच जागरूकता आली की मग कर्माचं हे चक्र हळूहळू डिझॉल्व्ह व्हायला सुरुवात होते आणि आपला आत्मा स्पिरिच्युअल अवेकनिंगच्या दिशेने हळूहळू पुढे सरकतो. अवेअरनेस आणि मुक्ती हा ज्योतिषशास्त्राचा मुख्य उद्देश आहे आणि तुमच्या सगळ्यांचं योग्य मार्गदर्शन करणं आणि तुमच्या जीवनाला नवीन दिशा देणं हा या चॅनलचा मुख्य उद्देश आहे. आजच्या या विश्लेषणात आपण मार्च महिन्यात कन्या राशीची ओव्हरऑल एनर्जी कशी दिसतीये, कोणते जुने कार्मिक पॅटर्न्स दिसत आहेत, करंट लाईफमध्ये कोणते कर्म ऍक्टिव्ह आहे, कुठले कुठले अनुभव तुम्हाला येऊ शकतील, तुम्हाला कुठल्या सिच्युएशन्सना फेस करावं लागेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या सिच्युएशन मध्ये तुमच्याकडनं काय करणं अपेक्षित आहे, कोणतं कर्म तुमच्यासाठी योग्य आहे, हे मी तुम्हाला अगदी सविस्तरपणे समजावून सांगणार आहे. हे मार्गदर्शन, हे कर्म विश्लेषण जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतलं आणि योग्य प्रकारे फॉलो केलं ना, तर कर्माच्या या चक्रातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला मदत मिळेल. सुरू करूयात आजच्या कर्म विश्लेषणाला. कन्या राशीसाठी मार्च महिना हा इमोशनल क्लिअरिंग, सेल्फ रिस्पेक्ट आणि प्रॅक्टिकल कर्मा बॅलन्सिंगचा आहे. भावना, निर्णय आणि आर्थिक विचार यामध्ये मोठे कार्मिक शिफ्ट्स बघायला मिळतील. मार्च महिन्यामध्ये कन्या राशीच्या जीवनात मनातील ओझे हलकं करण्याची प्रक्रिया सुरू होईल. तुम्ही अनेक दिवस मनात धरून ठेवलेली दुखणी, नाराजी अथवा थकवा आता हळूहळू तुम्ही रिलीज करायला लागाल. हा महिना तुम्हाला शिकवेल की सतत ऍडजस्ट करत राहणं म्हणजे मॅच्युरिटी नव्हे, तर कधी कधी स्वतःसाठी पण उभं राहणं तितकंच आवश्यक आहे. तुमचे भूतकाळातील पॅटर्न आपण जर बघितले तर इथे तुम्ही नात्यांमध्ये किंवा कामात स्वतःला जास्त झुकवून घेतलेत असं दिसतंय. उदाहरणार्थ, कोणी चुकीचं वागलं तरी चालेल म्हणून सोडून देणं आणि स्वतःच्या भावना मागे ठेवणं हा तुमचा मुख्य जुना पॅटर्न इथे दिसतोय. यामुळे कर्म तुम्हाला वारंवार अशा परिस्थितीमध्ये टाकते जिथे तुमच्या सेल्फ रिस्पेक्टला धक्का पोहोचला जातोय. हा महिना म्हणजे अर्थातच तुमच्या सेल्फ रिस्पेक्टची टेस्ट आहे. तुमची करंट सिच्युएशन जर आपण बघितली तर इथे सेल्फ वर्थ अवेकनिंग कर्म ऍक्टिव्ह आहे. म्हणजेच आता तुम्हाला जाणवेल की प्रत्येकाला खुश ठेवताना तुम्ही स्वतःला विसरला होतात. हा काळ तुम्हाला बाउंड्री शिकवतोय आणि नाही म्हणणं ही स्पिरिच्युअल प्रोग्रेसचाच एक भाग आहे, हे तुम्हाला या महिन्यात शिकायचंय. दैनंदिन जीवनात सुद्धा लोक तुमच्याकडनं खूप अपेक्षा ठेवतील, अवास्तव अपेक्षा ठेवतील. यापूर्वी तुम्ही ती सगळी कामं कुठलीही कुरकुर न करता शांतपणे स्वीकारलीत, परंतु या महिन्यात कर्म तुमची टेस्ट घेते आणि तुम्हाला सांगते की आता तुम्हाला शांत बसून चालणार नाही. तर तुम्ही सगळ्यांना सांगायची गरज आहे की ही जबाबदारी माझी एकट्याची नाही. तुमची हीच रिॲक्शन तुमच्या कर्माला बॅलन्स करेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी सुद्धा तुमची मेहनत जास्त आहे आणि अप्रिसिएशन तुम्हाला कमी मिळतंय असं दिसून येतंय. उदाहरणार्थ, एखादं प्रोजेक्ट कंप्लीट करूनही, तुम्ही त्यात पूर्ण मेहनत घेऊनही त्याचं क्रेडिट मात्र दुसरंच कोणीतरी घेऊन जातं. या वेळेला मात्र गप्प बसण्याऐवजी प्रोफेशनल पद्धतीने तुम्ही स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन स्पष्टपणे सांगा, दुसऱ्यांना दाखवून द्या. हा महिना तुम्हाला शांत बसून सहन करायला सांगत नाही, तर प्रॅक्टिकली पुढाकार घ्यायला सांगतोय. तुमच्या नात्यांमध्ये म्हणजे रिलेशनशिपमध्ये सुद्धा या महिन्यात खूप क्लॅरिटी येणार आहे. तुमचा पार्टनर तुमच्यावर कम्प्लिटली इमोशनली डिपेंडंट असेल, परंतु तुमच्या गरजा मात्र तो लक्षात घेणार नाही. आता तुम्हाला कळेल की आपल्या प्रेमासोबतच आपल्या सेल्फ रिस्पेक्टची काळजी घेणंही तितकंच महत्वाचं आहे. ओव्हर गिव्हिंग थांबवलं ना की मग नातं बॅलन्स होतं. पैशाच्या बाबतीत सुद्धा छोटे छोटे पण स्लो अँड स्टेडी सुधार इथे दिसत आहेत. अचानक मोठी रक्कम न मिळता तुमच्या नियमित इन्कम मध्ये मात्र थोडीशी वाढ होईल. कोणाला कर्ज देताना किंवा उधार देताना मात्र सावधानता बाळगणं हे कार्मिकली योग्य ठरेल.
या महिन्याचा स्पिरिच्युअल मेसेज म्हणजेच आध्यात्मिक संदेश तुमच्यासाठी असा आहे की सेल्फ सॅक्रिफाईस आणि सेल्फ रिस्पेक्ट यामधील फरक ओळखा. प्रत्येकाला खुश ठेवणं हे तुमचं कर्म नाही आणि स्वतःशी प्रामाणिक राहणं हेच खरं कर्मा हिलिंग आहे. मार्च महिना हा कन्या राशीसाठी इमोशनल लिबरेशनचा काळ आहे, म्हणजेच मुक्तीचा काळ आहे. तुम्ही जितके स्पष्ट आणि आत्मसन्मानाने वागाल तितकंच तुमचं जीवन हलकं होईल आणि स्टेबल होईल. हा महिना तुम्हाला शिकवतोय प्रत्येक गोष्टीत ऍडजस्टमेंट करू नका, तर अलाइन व्हा. आपल्या मनाच्या भीतीतून केलेली तडजोड कर्म वाढवते आणि जाणीवेतून घेतलेली भूमिका कर्म मुक्त करते. श्री स्वामी समर्थ.